नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसवर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिग्री स्तरावरील इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा बीटेक CSE म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या कोर्सबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय लागते, काय शिकवलं जातं, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, सर्व डिटेल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर हा कोर्स काय आहे सर्वप्रथम पाहूया शॉर्टमध्ये. तर बघा, डेटा स्ट्रक्चर, कॉम्प्युटर नेटवर्क, त्याचबरोबर या अंतर्गत जेवढाही अभ्यास असतो किंवा या गोष्टींचं एक्सप्लेनेशन असतं ते या कोर्समध्ये शिकवलं जातं. आणि या कोर्सचा जर कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. आता याच्यामध्ये सिलेबस काय, त्याचबरोबर याचं जसं जसं तुम्ही व्हिडिओज फॉरवर्ड पाहत राहता तुम्हाला जे डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे ते इथे मिळून जाईल. दॅट्स वाय व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा. तर आता पाहूया की हा कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही 12वी पास आउट असले पाहिजेत. हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे त्याच्यामुळे 12वी पास आउट असणे हे मस्ट आहे विथ मिनिमम 55% मार्क्स. तुमची जी स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ घेतलेला असायला पाहिजे, म्हणजे PCMB किंवा PCM, तर त्याच्यामध्ये मॅथ कंपल्सरी आहे. तर तुम्ही ज्यावेळेस 55% मार्क घेऊन यामधून पास आउट व्हाल तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये याचं इझिली ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे आहे. सर्वप्रथम याआधी आपण पाहिलं की 55% मिनिमम मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत 12वी मध्ये, म्हणजे 12th मध्ये. आता हे जे आहेत हे एक शैक्षणिक पात्रता आहे, पण जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. काही ठिकाणी तुमचे CET चे मार्क्स पाहिले जातात, काही ठिकाणी कॉलेजेस जे असतात त्यांच्या एंट्रन्स एक्झाम घेतात आणि काही ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवरच तुम्हाला ऍडमिशन दिले जाते. हे सर्व काही ते कॉलेज टू कॉलेज डिपेंड असतं. त्याच्यामुळे जेही कॉलेजेस असतात, जसं पुणे मुंबईच्या ठिकाणी कॉलेजेस आहेत, पुण्याचं DY पाटील आहे, मुंबईचं टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही कॉलेज आहेत. तर हे सर्व जर लिस्ट पाहिजे असेल किंवा याची ऍडमिशन प्रोसेस पाहिजे असेल तर याच्याबद्दल डिटेल्ड माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. सो हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन टू रीड अबाउट दिस. आणि जर याचं ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण क्लिअरली पाहिलं तर तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी पाहूया की कालावधी तुम्हाला किती वर्षाचा पाहायला मिळतो. तर बेसिकली याचा कालावधी 4 वर्षाचा आहे आणि तुम्हाला प्रत्येक इयरमध्ये 2 सेमिस्टर असे तुम्हाला 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर पाहायला भेटतात. याच्यामध्ये वेगवेगळा सिलेबस आहे जे आपण पुढे पाहणार आहोत. हे सेमिस्टर वाईज तुम्हाला एक्झाम, त्याचबरोबर कॉलेजमधल्या थेअरीज वगैरे सर्व तुम्हाला जे आहे ते क्लिअर करावे लागते. आणि तुम्ही लास्ट इयरमध्येच जर कॅम्पस असेल तर कॅम्पस थ्रू सुद्धा जॉब्स किंवा डायरेक्टली 4 वर्षानंतर तुम्हाला याचे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता. तर आता आपण हे बीटेक CSE चा प्रॉपर सिलेबस पाहणार आहोत. तुम्हाला कळालं की कोर्स कशा प्रकारे आहे, काय शिकवलं जातं, याच्यामध्ये किती वर्षाचं आहे. तर याच्या सिलेबस बद्दल पाहूया. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये इंग्लिश, मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंग प्रॅक्टिस, C अँड डेटा स्ट्रक्चर, डेटा प्रोसेसिंग, लिनियर अँड डिजिटल ICs ॲप्लिकेशन, कम्प्युटर ऑर्गनायझेशन, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इंटरफेसिंग थ्रू मायक्रोप्रोसेसर्स, ऑपरेशन, रिसर्च, सिस्टीम प्रोग्रामिंग आणि या व्यतिरिक्त खूप सारा जो सिलेबस आहे तो इथं शिकवला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज किंवा याचा सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये ते प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक सेमिस्टर वाईज कोणता जो विषय आहे तो तुम्हाला शिकवला जाणार आहे किंवा शिकण्यासाठी भेटणार आहे किंवा तुम्हाला काय काय प्रॅक्टिकल्स पाहायला भेटू शकतात, हे सर्व त्या लिंकमध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता. तर आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. तर बघा, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. हा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब जो आहे तो इझिली मिळू शकतं. खूप साऱ्या कंपनी आहेत, तुम्ही नामवंत कंपनी ऐकून असाल, TCS आहे, त्याचबरोबर हेक्झावेअर आहे. अशा टॉप रिक्रुटिंग कंपनीज आहेत तिथे तुम्हाला जॉब मिळतो. आता तिथे कोणत्या प्रकारचे जॉब असतात, जसं टेस्टिंग इंजिनियर आहे, डेटा अॅनालिस्ट असतं किंवा प्रोग्रॅमर असतं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या जॉब्स आहेत ज्या तुम्हाला या अंतर्गत पाहायला भेटतात किंवा हा डिग्री कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ते जॉब्स
इझिली मिळू शकतात. आता जर तुम्हाला ते जॉब, त्याचा प्रोफाईल आणि तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज किती मिळू शकतं किंवा कोणकोणत्या टॉप रिक्रुटर्स कंपनी आहेत याचं डिटेलमध्ये वाचन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी प्रोव्हाइड केलं आहे, तिथे तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे? जर तुम्ही अशा विद्यार्थ्यांमध्ये असाल की तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये तुमचं करिअर घडवायचं आहे पण स्ट्रीम बद्दल कळत नाही, पण तुमचा बॅकएंडला जर तुमचा जो इंटरेस्ट आहे तो कॉम्प्युटरमध्ये आहे किंवा ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, प्रोग्रॅमिंग या गोष्टीमध्ये आहे, डेटा ॲनालिसिस तुम्हाला आवडतं, तर अशा गोष्टींमध्ये जर तुमचा रस असाल तर हा कोर्स स्पेशली तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्ही फर्दर स्टडीज कंप्लीट करू शकता, पुढेही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता किंवा प्रायव्हेट स्तरावर जॉब करू शकता किंवा या डिग्रीचा वापर करून जे गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत ते सुद्धा देऊ शकता, पण ते तुम्हाला पास आउट करणं गरजेचं आहे, त्याच्यामधूनही एक डिसेंट जॉब मिळतो. हे सर्व काही तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या जे वर्किंग एक्सपिरियन्स असणार आहेत पुढे भविष्यामध्ये या डिग्रीच्या बेसिसवर मिळणार आहे त्या सर्वावर डिपेंड आहे. तर या जो कोर्स आहे केल्यानंतर जर पाहिलं तर संधी आणि त्याचबरोबर हा कोर्स कोणी निवडावा हे तुम्हाला समजलंच असेल. मित्रांनो, तरीही तुम्हाला काही अडचण येत असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.